नमस्कार, आपण पाहत आहात सत्यनीती न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवरील हिवाळी लॉन समोरील विचार ऑप्टिकल तर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात डॉक्टर प्रिया बडे दराडे यांनी रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शन केले. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून नेत्र आरोग्याबाबत जनजागृती झाली. नमस्कार, मी डॉक्टर प्रिया हरीश दराडे, नेत्ररोग तज्ज्ञ, विशाल ऑप्टिकल, बीड बायपास. इथे आम्ही 27 आणि 28 तारखेला एप्रिलच्या शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिराला भरपूर रिस्पॉन्स आलेला आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत होती व चष्म्यावर फ्लॅट 40% डिस्काउंट होते. इंटरनॅशनल ब्रँडवर फ्लॅट 25% डिस्काउंट होते. आणि ह्या 2 दिवसामध्ये आम्हाला खूप छान रिस्पॉन्स असा मिळालेला आहे. आमचे भरपूर लाभार्थी झाले आहेत. भरपूर चष्मे नाही तर सनग्लासेसही गेलेले आहेत. आमचे हे समर सीझनमध्ये ठेवलेले जे काय आमचे हे आहे शिबिर, हे सक्सेसफुल झालं असं मी सांगू इच्छिते. सकाळपासून किती रुग्णांनी नेत्र तपासणी केली? आज सकाळपासून कमीत कमी 20-21 जणांनी लाभ घेतलेला आहे शिबिराचा. शिबिरामध्ये काय काय ऑफर होते? शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोफत होती. चष्म्याचे नंबर काढून देणे, डायबेटिक रेटिनोपॅथीवर स्क्रीनिंग करणे, हे सगळं मोफत होतं. फक्त चष्म्यावर ब्रँडवर 25% डिस्काउंट होतं इंटरनॅशनल ब्रँडवर. आणि आजच्या चष्म्यावर 40% फ्लॅट डिस्काउंट होतं. आपल्याकडे कमीत कमी किती रेटपासून तर हायेस्ट रेटपर्यंत? आपल्याकडे 250 फ्रेमपासून तर 1 लाखापर्यंतच्या फ्रेम अवेलेबल आहे. आपण हा परिसर साधारणतः ग्रामीण परिसर म्हणून ओळखला जातो. हो. मग ग्रामीण भागातून येणारा जो वर्ग असतो तो साधारणतः शेतकरी किंवा गरीब कुटुंबातला असतो. हो. यांच्यासाठी जी काही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे हो. रिजनेबल रेटमध्ये. हो. त्याच्यावर काहीतरी सांगा. म्हणजे गरीब लोकांसाठी आपण कसे करून घेतलेले आहे? आमच्याकडे शिबिरात आलेल्या 100% पेशंटपैकी कमीत कमी 40% ग्रामीण भागातून आलेले होते. ज्यांना डोळ्यांचे फक्त चष्म्याचे नंबर नसून बाकी आजारही होते, त्याचे निदान व ट्रीटमेंट करण्यात आले. तुम्ही रुग्णांना काय आवाहन करणार? रुग्णांना आवाहन करणार की आता दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, कारण टेम्परेचर एवढं आहे आणि धूळ माती आपल्या संभाजीनगरमध्ये खूप आहे. जेणेकरून आज मी तपासलेल्या पेशंटमध्ये 100%पैकी 60%मध्ये ॲलर्जी डोळ्यांची ॲलर्जी झालेली आहे व उन्हामुळे ड्रायनेस आलेला आहे. त्यासाठीही ड्रॉप देण्यात आले, त्यांची ट्रीटमेंट करण्यात आली. शहरामध्ये ऑप्टिकलची दुकानं खूप आहेत. हां, आपल्या दुकानाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? आपल्याकडे स्टाफही चांगला आहे. कस्टमर जे येतात म्हणजे त्यांना व्यवस्थित हँडल करता येतं स्टाफला. वरून आपल्याकडे फ्रेम 250 पासून तर 1 लाखापर्यंतच्या फ्रेम आहेत. इथे मोफत तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे म्हणजे माझ्यातर्फे नेत्र तपासणी करण्यात येते. बाकी ठिकाणी ऑप्टिकलच्या इथे ऑप्टोमॅट्रिस्ट किंवा ज्यांनी डॉक्टरांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतली आहे ते येऊन चेकअप करतात. पण इथे मी 24 तास उपलब्ध असतो विशाल ऑप्टिकल. आपण नेत्रतज्ञ आहात, हां, त्यामुळे लेन्स वगैरे बसवण्याचे जे प्रकार आहेत हां. आपल्याकडे लेन्स बसवतात? हो, कॉन्टॅक्ट लेन्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. कॉन्टॅक्ट लेन्सेस आहे, कलर्ड आहे, नंबरचे. त्याच्याबद्दल सांगा म्हणजे कोणाकोणाला लावता येईल? कॉन्टॅक्ट लेन्सेस म्हणजे एकतर मायोपिया म्हणजे दूरदृष्टी ज्यांना कमी आहे किंवा हायपरमेट्रोपिया ज्यांना जवळची जे विजन आहे ते कमी आहे, या लोकांसाठी आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस पण प्रेफर करतो. कॉन्टॅक्ट लेन्सेस आपल्याला एक तर कॉन्टॅक्ट लेन्स नको तर आपल्याकडे लॅसिकसाठी आपण मार्गदर्शन पण करतो. लॅसिकचं जे प्रोसिजर आहे त्याबद्दल आपण मार्गदर्शन पण करतो. माझी रुग्णांना एक विनंती आहे. माझं स्पेशालिटी मेडिकल रेटिनामध्ये आहे. माझं जे फेलोशिप आहे ते जी देसाई पुण्यावरून झालेलं आहे. तर तिथे इतके पेशंट यायचे गाव पातळीवरचे ज्यांना खूप वाढल्यानंतर आपण डायग्नोज करत आहे की त्यांना डायबिटीजमुळे पडद्यावर विकार झालेला आहे किंवा बीपीमुळे आजार झालेला आहे किंवा इतर काही कारणाने जे पॅथॉलॉजी रेटिनाचे आहे, तर ते शेवटच्या स्टेजवर आपण डायग्नोज करतो जेव्हा पेशंट हा इन्स्टिट्यूटला येतात. कारण गावामध्ये
स्पेशालिटीवाले म्हणजे जे डॉक्टर आहेत नेत्ररोग तज्ज्ञ तर ते अवेलेबल नसतात. म्हणून माझं आवर्जून इथे जे छत्रपती संभाजीनगर आहे इथे आसपास जे गाव आहेत जितकीही गाव आहेत त्या सगळ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना BP आहे, त्याने आवर्जून एकदा दवाखान्यात येऊन ऑप्टिकलमध्ये आमच्या येऊन एकदा चेक करणं गरजेचं आहे. जे डायलेटेड चेकअप आपण म्हणतो, जे ड्रॉप टाकून बावल्या मोठ्या करून जे चेकअप करतो त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं की कुठेतरी रक्तस्राव झालेला आहे, कुठेतरी पेशंटला दिसायला कमी झालेले आहे डायबिटीजमुळे. हे फक्त मोतीबिंदूमुळे नजर जाते असं नाही. डायबिटीज, BP, आणि अजून एक आहे ग्लॉकोमा, जिथे डोळ्यांचं प्रेशर वाढतं आणि डोळ्यांच्या नसेवर परिणाम होतो, ऑप्टिक नर्व ज्याला म्हणतात त्याच्यावर परिणाम होतो. हे पण गाव पातळीचे लोक दुर्लक्ष करतात आणि जेव्हा त्यांचं दुखणं वाढतं तेव्हा ते जाऊन दवाखान्यात दाखवतात. मेन सिम्पटम म्हणजे डिमिनिशन इन विजन. हे जर झालं तरच पेशंट दवाखान्यात येतात. मॅडम, एक प्रश्न असा आहे की आजकाल लहान मुलांना सुद्धा मोबाईलचं खूप आकर्षण आहे. हो. आणि मग तो स्क्रीन टाईम वाढतो, त्याच्यामुळे डोळ्यावर परिणाम होतो. नक्कीच डोळ्यावर प्रभाव पडतो. लहान मुलांना सहसा मोबाईल देणं बंद करायला पाहिजे, टाळलं पाहिजे. जेवत नाही म्हणून लहान मुलांच्या हातात आपण मोबाईल देतो, आई आपली घास भरवतीये, मुलगा मोबाईल बघतोय, हे असं व्हायला नको. त्यांना जितकं होईल तितकं मोबाईलपासून दूर ठेवायला पाहिजे. कारण मोबाईलमुळे होणारे आजार जे आहेत जसं ड्रायनेस ऑफ कॉर्निया हे लहान मुलांमध्ये पण आढळत आहे. म्हणून आईने त्यांना जसं पूर्वीचे आजी आपल्या होत्या त्या खेळू आपल्याला घास भरवायच्या, ते मोबाईलला देतात त्यांना त्या पद्धतीने घास भरवणे किंवा त्यांच्या हातात आपण कामात आहोत म्हणून लेकराला मोबाईल देऊन आपण निवांत राहतो, ही सगळ्यात मोठी चूक आपण करत आहोत. मुलांच्या हातात मोबाईल हार्डली मोस्टली 1 आवरपर्यंत ठीक आहे, पण मोबाईलमध्ये सतत 1 ते 2 तास मुलं गेम खेळ किंवा काही व्हिडिओ बघ असं करतात. त्याच्यामुळे लहान लेकरांमध्ये पण ड्रायनेस ऑफ आईज होतात आणि ते पेशंट पण मी बघितले बरेचसे लहान लेकरं. कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोकांचे डोळ्यावर परिणाम झाला, कोणी बरेचसे झाले शुगर जास्त असल्यामुळे. तर त्या संदर्भामध्ये काय म्हणणार? कोरोनाच्या काळात आम्हाला म्हणजे माझी प्रॅक्टिस ॲक्च्युली मिरजगावला होती त्या काळामध्ये. तर तिकडे स्क्रीनिंग किंवा म्हणजे जे कोरोनाचे पेशंट आहेत त्यांना म्युकरमायकोसिससाठी आम्ही एक शिबिर ठेवलं होतं. माननीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते त्या शिबिराचं उद्घाटन झालं होतं आणि त्या शिबिरामध्ये जितकी तपासली त्यापैकी 2 म्युकरमायकोसिस निघाले होते. हे फक्त डायबिटीज लोकांमध्ये ज्यांची शुगर अनकंट्रोल्ड आहे किंवा HbA1c जास्त आहे आणि त्यांना कोरोनाचं इन्फेक्शन झालं, त्याच्यामध्ये त्यांना म्युकरमायकोसिस म्हणजे जिथे फंगल इन्फेक्शन आपण जे म्हणतो ते झालं होतं. तर त्या काळामध्ये मी 2 पेशंट म्युकरमायकोसिसचे त्या शिबिरातनं निदान केले. मायोपिया म्हणजे दूरची दृष्टी आपली कमी असणे. मायोपिया म्हणजे आपल्याला वाटतं की चष्मा लावून आपण नीट होऊन जाऊ, पण ज्यांना हायर नंबर लागतात जसं -5, -6 यांनी फक्त चष्मा चेक करणं किंवा जेव्हाही चेकअप होईल डोळ्यांचं तेव्हा फक्त चष्मा बदलून घेणं किंवा नवीन चष्मा करणं असं न करता डोळ्याची ड्रॉप टाकून रेटिना चेक करणं गरजेचं आहे. कारण हाय मायोपियामध्ये जसं आपण आपल्या डोळ्याचा आकार वाढत जातो पण रेटिना एक विशिष्ट वयापर्यंत डेव्हलप होतो आणि थांबतो. कसं होतं मायोपियामध्ये आपले जे अँट्रोपोस्टर डायमीटर आहे किंवा एक्झॅल लेंथ आपण जे म्हणतो त्या एक्झॅल लेंथ खूप जास्त आपल्या नॉर्मल डोळ्यांपेक्षा मायोपियाची एक्झॅल लेंथ जास्त असते. त्याच्यामध्ये काय होतं, जर आपण एक काम केलं समजा डबल बेडशीटवर सिंगल बेडशीट ताणून लावलं तर त्यामध्ये होल किंवा कुठे झिजणार ना कुठे फाटणार, तसं आपल्या रेटिनाची हालत असते मायोपियामध्ये. म्हणून फक्त चष्मा लावणं गरजेचं नाही तर दरवर्षी ड्रॉप टाकून रेटिना चेक करणं अगदी गरजेचं आहे. कारण लवकर निदान केलं तर त्याच्यावर आपल्याला लेझर देऊन किंवा आणखी काही उपचार करून आपल्याला रेटिना वाचवता येतो. आणि हाय मायोपियामध्ये लोकांनी काळजी घेतली पाहिजे की अचानक त्यांना जर का फ्लॅशेस ऑफ लाईट किंवा फ्लोटर्स हे जर सिम्पटम असतील म्हणजे वीज चमकल्यासारखी अचानक झोपेतून उठल्यानंतर वीज चमकणे किंवा नजर अजून कमी होणे किंवा डोळ्यासमोर काळे वर्तुळ फिरणे हे जर सिम्पटम असतील तर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञाला त्वरित दाखवावे ही विनंती.
मोतीबिंदू शस्त्रक्रिये संदर्भामध्ये फार गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. हो आहे. आज मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये इतके डेव्हलपमेंट झालेले आहेत की आपण आता मोनोफोकल, मल्टीफोकल हे जे आपले लेन्सेसचे प्रकार आहेत ते टाकत आहोत. पहिले काय व्हायचं की ऑपरेशन केल्यानंतर जवळचा आपल्याला नंबर द्यावा लागायचा पेशंटला, पण आता आपली जी टेक्निक आहे, आपली जी टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की आता आपण बायफोकल लेन्सेस टाकू शकतो आणि मल्टीफोकल लेन्सेससुद्धा टाकू शकतो. बायफोकल म्हणजे फक्त दूरची नाही तर जवळची पण विजन चांगली होते आणि त्यांना जवळचा चष्मा लागण्याची चान्सेस कमी असतात. आणि मल्टीफोकलमध्ये आपण दूरची, इंटरमिजिएट आणि नियर विजन हे तिन्हीसुद्धा करेक्ट करतो. म्हणजे पेशंटला चष्मा लावायची बिलकुल गरज पडत नाही ऑपरेशननंतर. आणि अगोदर आपल्याला इंजेक्शन द्यावे लागायचे पेशंटला गुलीचे, तर आता गुलीचे इंजेक्शन देता बिन टाकायचं ऑपरेशन, बिन गुलीचं ऑपरेशन आपण लोकल ॲनेस्थेसियावर पण ऑपरेशन करू शकतो. लोकल जे आपले ॲनेस्थेसिया असतात की फक्त ड्रॉप टाकून सर्जरी करा, तेही आपण करत आहोत आता. माझे नाव विवेक पासटवार. आमची पहिली ब्रांच आहे निराला बाजार येथे विशाल ऑप्टिकल. ही सेकंड ब्रांच आहे विशाल ऑप्टिकल. ह्या ब्रांचला 1 वर्ष पूर्ण झाले. 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही इथे इंटरनॅशनल ब्रांचवर 25% डिस्काउंट ठेवले व तसेच ऑप्टिकल ब्रांचवर 40% फ्लॅट डिस्काउंट ठेवले. त्याच्यामध्ये सगळ्यांनी फायदा करून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. आम्ही प्रत्येक कंपनीच्या लेन्सवर पण चांगलं डिस्काउंट देतो आहे आणि डॉक्टरच्या कार्डच्या हिशोबाने आम्ही प्रॉपर नंबरचे चष्मे बनवून देतो. आमच्या इथे स्पेशलिटी आहे की चेहरा जसा चेहरा असेल तसा आम्ही फ्रेम्स देतो. आमच्या इथल्या सेल एक्झिक्युटिव्हला आम्ही त्यांना चांगल्यापैकी समजून सांगितलेलं आहे की उभा चेहरा असेल तर कशी द्यायची, आडवा चेहरा असेल तर कसा द्यायचा, गोल चेहरा असेल तर कसा द्यायचा, गॉगल घ्यायला आलं तर त्यांना कोणता पोलोराईट द्यायचा या प्रिझम ग्लास द्यायचा. या आमच्याकडे मॉझिम पण आहे, गोल्फ खेळताना, क्रिकेट खेळताना अशी काही भरपूर गॉगल्स आहेत की प्रत्येक ह्याच्यावरती युटिलाइज वेगवेगळे होतात. त्याचं पण आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. ज्यांना जे डॉक्टर्स आहेत, जे वकील्स आहेत, जे शिक्षक आहेत त्यांना कोणत्या प्रकारे प्रोग्रेसिव्ह द्यायचा, या कोणाला कसा चष्मा हवा याचं प्रत्येक आपण त्यांना नॉलेज दिलेलं आहे. उगत चष्मा आम्ही विकत नाही. जसं प्रॉपर ज्या कस्टमरला जसं हवं आहे आम्ही तसं त्यांना देतो. आमच्या इथे 150 रुपीजपासून 1 लाखापर्यंत पूर्ण व्हेरायटी आहे, फुल व्हेरायटी आहे दोन्ही शॉपमध्ये. तसेच बायपासला जे विशाल ऑप्टिकल आता सुरू झाला याचा सर्वांनी लाभ घ्यावा व याच्यामध्ये माझे मित्र निलेश तरटे हे पण पार्टनर आहेत या शॉपचे. नमस्कार, मी निलेश तरटे. विशाल ऑप्टिकल हिवाळे पाटील लॉन्स ऑपोजिट इथं आमची शाखा आहे. आता आमच्या शाखेला या विशाल ऑप्टिकलला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आम्ही 27 आणि 28 एप्रिलला शिबिर ठेवलेले. त्या शिबिरामध्ये भरपूर लोकांनी लाभ घेतलेला. आपल्याकडे म्हणजे मोतीबिंदू आले, ते लोकही आले आणि आमच्या इथं मॅडम डॉक्टर प्रिया दराडे आहे, ते आय चेकअप करतात. तर वैशिष्ट्य हे ऑप्टिकलचं हे की ऑप्टिकलमध्ये डॉक्टर असल्यामुळे म्हणजे कोणीही आलं तर डॉक्टरतर्फेच चेक होतं. असं नाही आहे की कोणी येणार व चेक करणार जसं दुसऱ्या ऑप्टिकलमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. इथं डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरनी जे नंबर दिलेला आहे त्याच नंबरच्या हिशोबाने आम्ही काचं देतो आणि त्यांना फ्रेम डिझाईन आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत. तर जसे त्यांच्या चेहऱ्याला फिट होतं त्या हिशोबाने देतो. आणि आजकालचं जसं उन्हाळ्याच्या हिशोबाने आपल्याकडे पोलोराईज आहे, अल्ट्रा व्हायलेट रेजच्या याच्यासाठी म्हणजे जे डोळ्यांवर इफेक्ट करतात त्या इफेक्टला रोखण्यासाठी आपल्याकडे तसेही गॉगल्स आहेत. व लहान मुलांसाठी आपल्याकडे 150 रुपयापासून पोलोराईज गॉगल आहे, अल्ट्रा व्हायलेट रेजचे गॉगल आहे, ते पण आपण या शिबिरामध्ये ऑफरमध्ये दिलेले आहे. तर याचा लाभ लहान मुलांनी पण घेतलेला आहे, वयस्कर मुलांनी पण घेतलेला आहे. तर आत्तापर्यंत रिस्पॉन्स चांगला आलेला आहे आम्हाला. आणि ह्या 1 वर्षामध्ये जे आम्ही पाहिलेले ह्या इथलच्या बीड बायपास रोडवरच्या यांनी
की इथं कस्टमर सगळ्यांचा लाभ झालेला आहे व त्याच्यामधून फायदाही झालेला आहे कस्टमरला. कमी किमतीमध्येही दिलेले आम्ही. तर तेवढा एक आम्ही ट्रस्ट इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आमच्याकडे एकदा चष्मा घेतला की तेच कस्टमर वारंवार आलेले पण. एवढा आमचं याच्यामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे. तुमचं आता दुसरं शिबिर केव्हा राहणार आहे? आता सर आम्ही दुसरं शिबिर जास्त या 2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा शिबिर आम्ही करू. चला. नमस्कार, छत्रपती संभाजीनगर. मी विलास गायकवाड. आपण बघताय 62 ऑप्टिकल, विशाल ऑप्टिकल. नाव एकच आहे, तर अर्थ वेगवेगळे नाही. आणि आपण आम्हाला इतक्या दशकांपासून एवढं प्रेम आणि सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं जे आहे, तुमच्या प्रेमामुळं आमचं शॉप जे आहे, आमचं दालन जे आहे, आजपर्यंत उत्स्फूर्त प्रकारे चालतो. आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला प्रीमियम क्वालिटी सनग्लासेस, प्रीमियम क्वालिटीचा फ्रेम, प्रीमियम क्वालिटीची सर्व्हिससुद्धा तुम्हाला आजपर्यंत देतो. आणि हेच प्रेम आणि आज प्रतिसाद उत्स्फूर्त राहू द्या, हेच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. थँक्यू. तुम्ही गेले 2.5-3 दशकापासून ऑप्टिकलमध्ये बासलवार ऑप्टिकलमध्ये सेवा देतात. येस सर. तेव्हाची डेव्हलपमेंट आणि आता ते डेव्हलपमेंट बघा, पहिले एवढे ऑप्शन्स नव्हते आपल्याला, पण आता एवढे ऑप्शन्स आलेले आहे, एवढ्या व्हरायटीज आलेल्या आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. आणि कन्फ्युजन एवढं वाढलेलं आहे की काय चॉईस करायचं. पण आम्ही आहोत तुमच्यासाठी. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी एकदम व्यवस्थित आणि सुटेबल असं करून देऊ. फक्त तुम्ही आम्हाला व्हिजिट करा. ठीक आहे.